आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करू। या ठिकाणी मध्यरात्र उलटून गेली आहे, जवळजवळ पहाटेचे 3:30 वाजता आहेत आणि क्रिकेटच्या मैदानावरती अजूनही प्रेक्षक राजाचं मनोरंजन केलं जात आहे। डीजे रामदास आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करू। या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मयूर मित्र आपण यायचा आहे। मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी वितरित केला जाईल। गोरक्षित मान्यवरांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी वितरित करत आहोत। खेळाडू आहे मयूर गोरखदादा शीर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं जे मेडल आहे ते या ठिकाणी आपण वितरित करत आहोत। चला सामन्याला या ठिकाणी सुरुवात होतीये। महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होत आहे। निश्चित आपण आवाज ऐकला मित्रांनो, मराठी भाषेतला अप्रतिम सुंदर आणि कानाला गोडवा देणारं समालोचन आपण ऐकताय आमचे तुकारामजी वाघ सर, त्याचबरोबर नाईट किंग मिस्टर योगेश वाघ सर आपल्या सोबत आजच्या रात्रीला आहेत। आपलं सुद्धा मनपूर्वक कौतुक आम्ही करू। या दरम्यान या मॅचला सुरुवात झाली आहे। कुशिवली संघाची सलामीची जोडी मैदानावर सज्ज होत आहेत। फलंदाज दिलीप भगत आणि त्याच्या साथीनं महेश ही जोडी मैदानावर। अक्षय पहिला चेंडू यावेळेस फिल्डरला बीट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अडवतायत। एक सिंगल धाव फलकावरती जोडतायत। 3 षटकांची मॅच, 2 षटकांसाठी तुम्हाला 10 मिनिटं आहेत। वेळ काउंटडाऊन केला जातोय आणि तिसऱ्या षटकासाठी तुम्हाला 15 मिनिटं टोटल दिली जातील। वेळेची काळजी घेणं बंधनकारक आहे। दिलीप भगत आणि महेश भगत ही जोडी मैदानावर। सारमाळ एक्सप्रेस अक्षय अप्रतिम चेंडू, भन्नाट वेग, सरळ विकेट किपरच्या स्वाधीन। अप्रतिम दर्जाची गोलंदाजी यावेळेस प्रदर्शित करतोय गोलंदाज अक्षयला आपण पाहताय। अष्टपैलू खेळाडू मॅन फ्रॉम सारमाळ ऍक्शन आपण पाहत असाल। जबरदस्त फॉलो थ्रू, ज्या वेळेला चेंडूला रिलीज करतो त्यावेळेला बोटांची जादू चेंडूवरती अप्रतिम टप्प्यावरती मारा करतोय अक्षय। व्यावसायिक खेळाडू सुद्धा आहे। यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरून पंच सांगतायत वाईड बॉल, एका धावेची मदत येईल धाव फलकावर जोडतायत। स्कोर कार्ड 2 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं। षटक या ठिकाणी चालू आहे पहिलं आणि या स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर 2 धावा। गोलंदाज अक्षय गोलंदाजी करतोय, मोठ्या फटक्यांपासून अद्यापर्यंत दूर ठेवलंय। महेश भगत स्ट्राइक एंड वरती। कुशिवली संघासाठी या ठिकाणी सलामीची जोडी। हा पहा फटका, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अगदी समोरून चेंडूला काढतायत। उंची देत असताना भन्नाट वेग, सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होतोय चेंडू, निर्धाव। चांगली गोलंदाजी, अप्रतिम दर्जाचं क्रिकेट मैदानावरती पेश करतायत अक्षयला आपण पाहताय गोलंदाजी करत असताना। युवा यंगस्टर यंगिस्तान टीम सारमाळ संघासाठी पहिलं षटक। या चेंडूवर पहा अप्रतिमरित्या झेल टिपला जातोय। शॉट मिड विकेट वरती झेल टिपला, खेळ संपलाय। पहिला गडी तंबूच्या आश्रयाला, बिग विकेट बिग लॉस। कडक संगीत आपण ऐकताय। दर्जेदार गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून। 4 चेंडू फेकले, 2 धावा खर्च करत असताना एक फलंदाज माघारी पाठवलाय। मोठा फलंदाज बाद होतो यावेळेस आपण पाहताय तर गोलंदाजी करत असताना अक्षयच्या माध्यमातून स्कोर कार्ड वरती स्थिरावलेलं धावफलक आहे ते 2 या धावसंख्येवरती। नवीन फलंदाज बॅट्समन समीर डवखुरे हाताचा बॅट्समन। जबाबदारी फार मोठी, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावर पाहायला मिळेल। स्ट्राइक एंड वरती तयार समीर। हा चेंडू सुद्धा समोरून काढतोय, थोडंस आउट स्विंग, बाहेर निघत असताना सरळ विकेट किपरच्या स्वाधीन, निर्धाव। अप्रतिम टप्प्यावरती जबरदस्त मारा, गोलंदाज अक्षय। सारमाळ संघासाठी अतिशय उच्च दर्जाची गोलंदाजी, प्रचंड वेगवान गोलंदाजी। यावेळेस पुन्हा एकदा संधी निर्माण केली आहे, संधीचं सोनं करतायत। सुपर झेल,
फलंदाज होतोय फेल, लागलेला अजून एक धक्का. टीम दोन धावा खर्च केल्या आणि 2 गडी तंबूच्या आश्रयाला. अक्षयच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. षटक दुसरं दर्शन गोलंदाजीसाठी येतोय. दिलीप भगत आणि अशोक या जोडीला बॅटिंग करायची आहे. इथून धावा जमवाव्या लागतील. 2 षटकांचा खेळ अजून बाकी आहे. मॅच मध्ये जर राहायचं असेल, मॅच मध्ये जिंकायचं असेल, मॅच मध्ये निश्चित आव्हान द्यायचं असेल सारमाळ टीमला, उर्वरित 2 षटकांमध्ये धावा बनणं गरजेचं आहे. गोलंदाज दर्शन येतोय. षटक 2 ची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. पंचांचा हिरवा कंदील. गोलंदाज तयार. पहिला चेंडू शॉर्ट पिच फुल केलाय. पॉवरफुल धमाका. धावांची गरज भागवली जाते. दिलीप भगतच्या बॅट मध्ये जबरदस्त टोला. सिक्सर. फटका, मोमेंटम शिफ्ट होणारा फटका आपण पाहत आहे. हा चेंडू पुन्हा चेक केला जाईल. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहत आहेत. एक सिंगल या दरम्यान कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी सुद्धा धावण्याचा प्रयत्न आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा कॉल. 1+1 2 धाबा येतील. निश्चित पहिल्या षटकामध्ये जी कोंडी या ठिकाणी केली होती ती कोंडी फोडण्याचं काम करतायत. दिलीप भगतच्या बॅटमध्ये एक षटकार, त्यानंतर व्हाईट बॉल. +1 अशा 2 धावा येत आहेत. स्कोर कार्ड वरती 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहत आहे. अशोक आणि दिलीप जोडी मैदानावर खेळतायत. गोलंदाज दर्शन गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 2 ची जबाबदारी दर्शनच्या खांद्यावर. या चेंडूवर संधी आली आहे. कदाचित बॅटची एज होती. विकेटच्या मागे त्या ठिकाणी चेंडू जातोय. एक सिंगल कंप्लीट. कदाचित संधी होती आणि एक धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल. एका धावेनं डावाला पुढे घेऊन जात आहेत. स्कोर कार्ड वरती आहेत एकंदरीत 11 धावा. षटक क्रमांक चालू झाले दुसरं. 2 चेंडू फेकलेत दर्शन आणि तब्बल 9 धावा खर्च केल्यात. कमबॅकची गरज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर यावेळेस टाकलेला हा चेंडू कव्हरचा फिल्डर पकडलाय. डायरेक्ट थ्रो येणं गरजेचं होतं आणि या ठिकाणी कलेक्शन झालं नाही. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावले आणि 2 धावा कंप्लीट. नजराटी दुर्घटना घटी. ज्या चेंडूवर पहिल्या चेंडूवर विकेट यायला हवी होती तिथे येत आहेत 2 धावा. अशा पद्धतीने ज्या वेळेस धावा जातात त्यावेळेला फलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो. फलंदाजांना निश्चितच एक कॉन्फिडन्स मिळत असतो. इथून येत आहे 2 धावा. स्कोर कार्ड वरती येणं गरजेचं आहे. 13 धावा स्कोर कार्ड वरती. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतायत टीम कुशिवली. सारमाळ विपक्ष कुशिवली अशी मॅच मैदानावर. दिलीप भगत स्ट्राइक एंड वरती. या चेंडूवर पुल केलाय. पॉवरफुल फटका. षटकार आलाय. स्कोर कार्ड वरती 19 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस हा चांगला चेंडू आहे. चा कॉल देत आहेत. या दरम्यान आपण पाहाल तर चेंडू डॉट. पहिल्या षटकात केवळ 2 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये महागडा ठरतोय दर्शन. 17 धावा धावफलकावरती जोडतायत. 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
कुशिवली संघ चांगली फलंदाजी यावेळेस मात्र कमबॅक केलंय. टप्पा चांगला आहे. दर्शनचं हे षटक महागडं होतं, संपलंय. 2 षटकांच्या अंती धावफलकावर आहेत 19. मिळणार नाही. आयोजन कमिटीच्या वतीने सूचना. 8 सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे. आयोजन कमिटीचा हा नियम आहे. आणि अनुषंगानं 2 षटकं संपली. स्कोर कार्ड वरती 2 गडी बाद 19 धावा. तिसरं षटक शेवटचं. 3 षटकांची मॅच. अतिशय चांगल्या दर्जाच्या मॅचेस आपण पाहत आहे. अगदी तब्बल 14 संघ आजच्या रात्रीतून खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या चेंडूवर पहा बॅट फिरवली, मात्र निश्चितच बॅट हातात स्किड होती. फलंदाजाच्या एक सिंगल धाव जरूर येईल. मात्र अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं शेवटचा अंतिम निर्णायक. पहिला चेंडू यावेळेस बॅट फिरवली, विकेटच्या मागे थोडासा हातातनं चेंडू स्किड झाला आणि त्यानंतर 1 धावेसाठी धावतायत. 20 धावा धावफलकावरती. गोलंदाज दिनेश गोलंदाजी मार्क वरती सारमाळ संघासाठी. हे तिसरं शेवटचं अंतिम निर्णायक षटक. स्कोर कार्ड वरती 20 धावा. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतायत. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. या 5 चेंडूंवरती धावा बनवायच्यात. 30 ते 35 धावा झाल्या तर मात्र इथून संघर्ष पाहायला मिळेल. यावेळेस फटका खेचलाय, त्या ठिकाणी सीमारेषेवर दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि 2 कंप्लीट. थ्रो थोडासा उशिरानं आलाय आणि अनुषंगानं या 2 धावा कंप्लीट करतायत. स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील एकंदरीत 22 धावा. 22 धावा धावफलकावरती. स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये साहिल प्रतिष्ठान चषक 2024. या ठिकाणी फटका खेचलाय पुन्हा एकदा समोरच्या दिशेला. फिल्डर त्या ठिकाणी आहे, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय. सरळ सीमारेषेच्या पल्ल्याआड चौकार. चार धावा येत आहेत. धावा यायला सुरुवात झाली आहे. 26 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक तिसरं शेवटचा अंतिम निर्णायक. यावेळेस दिनेश गोलंदाजी करतोय. स्कोर कार्ड वरती 26 धावा. दिलीप भगत आणि अशोक जोडी मैदानावर खेळतायत. सलामीसाठी आलेला दिलीप अजूनही मैदानावरती खेळतोय. वैयक्तिक बॅट मधनं 8 चेंडू 21 धाबांची खेळी. अभेद्य खेळी करतोय. यावेळेस समोरच्या दिशेला खेळलाय पुन्हा एकदा. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंगॉन वरती फिल्डर आहे, त्या ठिकाणी पकडेल फेकेल. 2 धावा पुन्हा कंप्लीट करतायत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत, मात्र आवरलं स्वतःला. 2 धावांवरती या ठिकाणी समाधान मानतायत. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर 2 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल, सन्मानजनक धावसंख्या बनवतायत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूंच्या खेळामध्ये आपल्याला पाहायचंय किती धावा जमवतील. 2 गडी बाद 28. दिनेश या चेंडूवर पहा, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे. झेल टिपण्यासाठी रिले कॅच. जबरदस्त झेल. फलंदाज फेल.
चला सलामीची जोडी मैदानात पाठवा. सरमाळ संघ आपण लगेच जोडी पाठवायची आहे. पस्तीस धावांचं टार्गेट या ठिकाणी सलामीची जोडी सरमाळ संघाची आपण पाहत आहे. रणजित आणि दर्शन या जोडीनं सुरुवात करतायत. सरमाळ संघाची नंबर 1 जोडी रणजित स्ट्राइक एंड वरती, साथ देताना दर्शन. गोलंदाज दिलीप भगत अष्टपैलू खेळाडू, मॅन फ्रॉम कुशिवली, षटक पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लेग स्टंपच्या बाहेरून व्हाईट बॉलचा कॉल. विकेटच्या मागे त्या ठिकाणी चेंडूला अडवत असताना गोलंदाजानं भरपूर मेहनत घेतली, मात्र लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू निघून जातोय. त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा कॉल. प्रचंड वेगवान दिलीप भगतच्या माध्यमातून टाकलेला पहिला व्हाईट बॉल. एका धावेच्या मदतीनं सुरुवात झाली आहे. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन रणजितचं टिकणं गरजेचं आहे. यावेळेस बॅटची शॉर्ट बँडला फिल्डर आहे, त्या ठिकाणी अडवतोय. एक सिंगल कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येईल, धावफलकावरती जोडली जाईल. स्कोअर कार्ड पुढे सरकेल 2 वरती. रणजित आणि साथ देत असताना दर्शन या दोन फलंदाजांना मात्र इथून किल्ला लढवायचा आहे. जबाबदारी स्वीकारावी लागेल. सरमाळ संघ दूरवरचा प्रवास करून आलेल्या 2 टीम आपण पाहत आहे. कुशिवली संघ अंबरनाथ परिसराला बिलॉंग करत असताना, दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहे टीम सरमाळ शहापूर तालुक्याला बिलॉंग करणारा संघ आहे. बिग फाईट मॅच. एका बाजूने शहापूर ग्रामीणचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूने अंबरनाथ ग्रामीणचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय महत्वाची मॅच. हा सामना जिंकायचा आहे आणि आजच्या रात्रीच्या टॉप 2 मध्ये दाखल व्हायचंय.
दर्शनसाठी हा चेंडू दिलीपचा प्रचंड वेगवान, कुठल्याच प्रकारचा आतापाता नव्हता, सरळ विकेट किपरच्या स्वाधीन निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गंभीर परिस्थिती, टाइट मॅच, अतिशय महत्वाची मॅच आहे. नॉकआउट स्टेजेस मध्ये आपण खेळतो, प्रत्येक सामना फार महत्वाचा पहा आपण पाहू शकाल. यॉर्कर लेंथ, हा सुद्धा चेंडू आपण पाहताय तर अगदी बॅटच्या समोरून काढतोय. आशाळभूत नजरेनं पंचांकडे पाहतोय, मात्र पंच तटस्थ भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले. दिलीप भगत गोलंदाजी करत असताना अद्यापर्यंत 3 चेंडू फेकलेत, धाबा खर्च केल्या 2. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन, रणजित आणि दर्शन एकमेकांचा सल्ला घेत आहेत. सल्ला मसलत, विचार विनिमय, शॉर्ट मीटिंग पुन्हा एकदा तयार. दर्शन यावेळेस बॅटची एज, विकेटच्या मागे सुंदर झेल, फलंदाज फेल. पहिला धक्का सारमाळला. दिलीप गोलंदाजी करत असताना अप्रतिम दर्जाची गोलंदाजी यावेळेस पेश करतोय. बॅटिंग करण्यासाठी विशाल आला, पुन्हा एकदा हा फटका खेचतोय. सिंगल एका धावेचं मदत येईल, धावफलकावरती जोडली जाईल. एक धाव धावफलकावरती आल्यानंतर स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 3 आकड्यावर 5 चेंडू फेकलेत, केवळ 3 धावा खर्च करतोय. सारमाळ संघासाठी सुद्धा आपण पाहिलं असेल, अक्षयचं षटक आलं होतं केवळ 2 धावांचं, त्यानंतर मात्र धावा जमवल्या. टीम कुशिवली या संघानं 2 षटकांमध्ये तब्बल नंतरच्या 32 धावा आल्या. यावेळेस आक्रमण, खडेकडे स्टँड अँड डिलिव्हर, जी ओळख आहे रणजितची, भिरकावून दिलाय चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याड. सारमाळ गावचा ब्रँड, षटकार. आहेत 9 धावा, 12 चेंडू 26चं समीकरण यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू 26 धावा. गोलंदाजी मार्कवरती समीर भगत गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. षटक पहिलं 9 धावांचं आलं, यावेळेस 12 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष आहे, पार करताना पाहायला मिळतील. जोडी मैदानावरती रणजित आणि त्याला साथ देण्यासाठी विशाल. रणजित आणि विशाल जोडी मैदानावरती. 12 चेंडू 26 ची गरज, स्कोर कार्ड वरती 9 धावा 1 बाद. समीर भगत षटक 2 ला सुरुवात, वेगवान गोलंदाज. लेफ्टा मारा, पहिला चेंडू यावेळेस हलक्या हातानं, फटका चांगला आहे, दंदन दंदन करत चेंडू चाललाय सीमारेषेच्या पल्ल्याड, चौकार. घाबरत न जाता हा ठोकलेला चौकार. 11 बॉल 22 ची गरज, 13 धावा धावफलकावर. बॅट्समन विशालनं ठोकलेला चौकार. वेगवान गोलंदाज गोलंदाजी मार्कवरनं यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होतोय समीर भगत. हा चेंडू अप्रतिम आहे, जबरदस्त टप्पा. लेफ्ट आर्म पेसर तुफान वेगवान मारा या ठिकाणी करत असताना फेकलेला डॉट. चांगल्या टप्प्यावरती भन्नाट गोलंदाजी समीर भगतच्या माध्यमातून आपण पाहत आहे. पहिला चेंडू जरूर चौकार आला, त्यानंतर या चेंडूवर डॉट येतोय. 10 बॉल 22 ची गरज. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन विशाल. हा चेंडू अतिशय चुकीचा पाहायला मिळतोय.
पंच दंडित करतायत. नो बॉलचा कॉल. बीमर निश्चित नो बॉल येतोय. धाव फलकावरती एकदा वेल स्कोर कार्डला जोडली जाईल. 14 धावा. फ्रीडचा इशारा पंच करतायत आणि एका धावेचं योगदान या दरम्यान आलेलं आहे. 10 बॉल 21 धावा. समीकरणात जर पाहिलं तर मॅच हाय व्होल्टेज ड्रामा होणार. 10 चेंडू 21 धावांची गरज. या चेंडूवर खेळलाय फटका. चेंडू हवेत. बराच वेळ फिल्डर येते दूरवरनं. हा फ्रीडचा इशारा होता. निश्चितच या चेंडूवरती आपण पाहिलं तर पुन्हा 2 धावा येतील. झेल टिपला होता मात्र फ्रीड असल्या कारणानं जीवनदान मिळालंय. 2 धावा येत आहेत. स्कोर कार्ड वरती आल्यानंतर आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलं ते 16 वरती. 9 चेंडू 19 धावांची गरज आहे इथून. 9 बॉल 19 धावा. विजय मिळवला जाईल का? विजय संपादित केला जाईल का? सारमाळ संघ जिंकेल की कुशिवली संघ इथून डिपेंड करेल. थोडीशी वाट पाहावी लागेल. हा चेंडू पहा. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू मध्ये डिस्टन्स पाहायला मिळालं. निर्धाव. 8 चेंडू 19 धावा. 16 धावा स्कोर कार्ड वरती. षटक दुसरं चालू असताना अद्यापर्यंत आपण पाहिलं तर एक चांगल्या टप्प्याची गोलंदाजी. मोठे फटके सुद्धा पाहायला मिळाले. षटकार पाहिला. चौकार पाहिला. त्यानंतर भरपूर सारे चेंडू जर आपण पाहिलं तर गोलंदाजांनी निर्धाव सुद्धा फेकले. संमिश्र सुरुवात. 16 धावा धावफलकावर. 8 बॉल 19 ची गरज. एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची नितांत गरज या ठिकाणी सारमाळला. आणि तो फटका आलाय का? फटका खेचलाय मात्र लांबी गाठली का? प्रश्न आहे. त्या ठिकाणी सोपा झेल हातातनं ड्रॉप. आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी धावतील आणि तिसरी धाव कंप्लीट होईल का या प्रश्नामध्ये? तारांबळ पाहायला मिळते. चेंडू कलेक्टच होत नाही. या चेंडूवर काय घडलं तर आपण पाहू शकाल. 3 धावा कंप्लीट. चेक करायचं आहे. सीमारेषेवरती चेक केलं जात आहे. ब्रदर्स स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून इट्स सेफ. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. 3 धावा. 7 चेंडू आणि 16 धावांचं लक्ष इथून. हार्डिटर रणजित मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती येतोय. उजव्या हाताचा बॅटर या ठिकाणी रणजितला आपण पाहू शकाल स्ट्राईक एंड वरती. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. गोलंदाज गोलंदाजी करत असताना समीर भगत. अतिशय या ठिकाणी विकेट किपरला बीट करून चेंडू वेगानं चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. निश्चितच स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर 23 धावा 2 षटकांच्या सांगतेनंतर. दोन षटकं संपली आहेत धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 23 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 12 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. सारमाळ की कुशिवली. सामना कुठल्या बाजूला जाईल हे सांगणं फार कठीण होऊन बसलंय. गोलंदाजी करत असताना संमिश्र स्वरूपाची गोलंदाजी 2 षटकात राहिली आहे. 23 धावा जोडल्यात. 6 बॉल 12 ची गरज. यावेळेस फटका खेचलाय. त्या ठिकाणी फिल्डर आहे. त्याच्या डोक्यावरनं वन शॉट. विशालच्या बॅटमधनं डोळ्यांचं पार न फेडणारा. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला सलामी देणारा. ये क्या हो गया? सामना खुला केला. यावेळेस सुद्धा फटका चांगला आहे. दणदणीत खणखणीत स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड. चौकार. या चेंडूवर 5 चौकार येतोय. षटकार चौकार येत आहेत. समीकरण बदललं. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता या ठिकाणी. गोलंदाज भरत गोलंदाजी मार्क वरती आला आणि त्याच्यावरती चढवलाय हल्ला. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. या अगोदरच्या चेंडूवरती
बॉटम हँडचा जबरदस्त वापर करत असताना ठोकलेला षटकार एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला फिल्डर आहे त्याच्या वरनं चेंडू सीमा पार धाडला त्यानंतर आलेला हा चौकार लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेनं हा चौकार येतोय एकंदरीत 4 चेंडू आणि 2 धावांची गरज टीम सारमाळला विजयासाठी आजची रात्र कुणाच्या नावावरती राहील यावेळेस खेळलेला फटका त्या ठिकाणी ऑन साइडला फिल्डर आहे आणि आडवत असताना चूक केली आणि सामना या ठिकाणी फिनिश होतोय सारमाळ टीम विजयी हार्दिक हार्दिक अभिनंदन